नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला एक थोडीफार अमाऊंट दिली जाते किंवा मासिक अनुदान दिलं जातं. परंतु हे मासिक अनुदान प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला या लाभार्थ्यांना मिळावं यासाठी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची KYC, ते जिवंत आहेत किंवा नाही या संदर्भात, हयातीचा दाखला आणि त्यांचं उत्पन्न वाढलंय किंवा नाही वाढलं किंवा कमी आहे किंवा स्थिर आहे या संदर्भात वार्षिक पडताळणी केली जाते. या वार्षिक पडताळणीच्या संदर्भात हयातीचा दाखला यावेळेस ऑनलाईन पद्धतीने राज्य सरकारने प्रशासनाने सुरू केलाय. परंतु माहिती मिळाल्यानुसार या ठिकाणी 50% लाभार्थ्यांची अद्यापही ही जी पडताळणी आहे किंवा हयातीचा दाखला त्यांनी काढले नाही, तहसीलदार कार्यालयामध्ये जमा केलेले नाहीत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे काही लाभार्थी शिल्लक आहेत त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचे आहेत. कारण मित्रांनो, माझा उद्देश असा आहे की प्रत्येक लाभार्थ्याला ज्या पद्धतीने यापूर्वी पैसे मिळत होते त्याच पद्धतीने पुढेही पैसे मिळाले पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. कारण ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत, ते आपले बांधव आहेत. लक्षात ठेवा, मला पैसे मिळाले बस झालं असं नाही आहे. कारण तो सुद्धा आपला सहकारी आहे, आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहे आणि त्याला सुद्धा पैसे मिळाले पाहिजे, यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून मित्रांनो, ह्या व्हिडिओ ज्या मी बनवतोय त्या व्हिडिओ जर प्रॉपर असतील, म्हणजे मी सांगत नाही प्रत्येक व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओमध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीचं कुठेतरी भलं होत असेल तर प्लीज एक रिक्वेस्ट असेल की या व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचं सुद्धा भलं होईल. बस एवढंच मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय, बाकी तुमचं प्रेम तर आहेच. आजचा विषय असा आहे की ज्या 50% लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला काढलेला नाही, तर का काढलेला नाही आहे याच्या अडचणी थोडक्यात सांगतो आणि त्याला पर्याय काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हयातीचा दाखला काढताना तुम्हाला फेस कॅप्चा करावा लागतो. त्यांनी OTPचा किंवा थंबचा ऑप्शन दिलेला नाही, त्याला पर्याय काय आहे मी तुम्हाला सांगतोय. पण त्यांचा फेस डिटेक्ट होत नाही आहे. त्यांचा फेस आधार कार्ड काढलं तेव्हा त्यांचं वेगळं होतं आणि आत्ता आपण हयाती दाखला काढतोय तर तो जुना UIDचा मध्ये जो डेटा आहे तो डेटा आणि आत्ताचा जो डेटा हा मॅच न होत असल्या कारणाने हयाती दाखला त्यांचा निघत नाही. किंवा काही दिव्यांग बांधव आहेत की त्यांचे डोळे किंवा अंध व्यक्ती आहेत किंवा थोडासा चेहऱ्यावरचा स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर अशांचा हयातीचा दाखला निघत नाही, लक्षात ठेवा. पण अशा लाभार्थ्यांसाठी आधार सर्व्हरने किंवा UIDने एक महत्त्वाचा ऑप्शन त्यांनी सुरू केला आहे. तो ऑप्शन म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये थोडीशी सेटिंग, आधार कार्डमध्ये सेटिंग नाही, आधार कार्ड सेंटरवर जाऊन तुमच्या आधार कार्ड अपडेट करताना थोडीशी सेटिंग असते आधार कार्ड सेंटरच्या त्या कॉम्प्युटरमध्ये, ती चेंज केली तर तुम्हाला हा ऑप्शन ऑन होतो. त्याला आधार एक्सेप्शन असे म्हणतात. तर हे आधार एक्सेप्शन सुरू जर केलं तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होऊ शकतो. किंवा काही अंशी काही लाभार्थ्यांना समजा या पद्धतीने हाताचे ठसे किंवा या पद्धतीने करावं लागतं किंवा कधी कधी असं या पद्धतीने करावं लागतं, म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. तर या पद्धतीने तुम्हाला तुमचा हयाती दाखला काढता येणार आहे. परंतु त्याच पद्धतीने मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नाही म्हणजे शेवटपर्यंत तुमचा सगळं पर्याय उपलब्ध असून सुद्धा किंवा सर्व पर्याय वापरून सुद्धा तुम्हाला हयाती दाखला काढता आलाच नाही किंवा निघालाच नाही, तर त्याला पर्याय काय हा शेवटच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु हाही विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी आहेत त्यांच्याकडे सायबर कॅफेमध्ये जाण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत, तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा जाण्यासाठी पैसे नाही आहेत. एवढी भयानक अवस्था आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर काही जे माझे बांधव आहेत त्या बांधवांकडे मोबाईलसुद्धा नाही आहे. म्हणजे फोन करायचा विषय सोडून द्या, पण त्यांच्याकडे तो छोटा फोन म्हणजे स्वतःची कामं करता येईल हा तर भाग सोडून द्या, पण कोणाला तरी फोन करून विचारता येईल का बाबा ये रे मला घेऊन जा किंवा माझ्या संदर्भात काही नवीन अपडेट आलं आहे का. अशा पद्धतीचे काही निराधार बांधव आहेत, काही वृद्ध लोक आहेत, काही दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांच्याकडे ह्या सगळ्या अडचणी आहेत. त्या अडचणीमुळे ते पुढे येऊन ही कामं करू शकत नाहीत. पैशाची अडचण प्रचंड आहेत. किंवा काही दिव्यांग बांधव असेल किंवा काही जे काही निराधार बांधव आहेत त्यांच्या कुटुंबातील लोकसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही लोक लवकर, म्हणजे आता मी ते शब्द बोलत नाही, ते बोलल्यानंतर मला ते खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचा. तर ही लोक लवकर संपली पाहिजे किंवा गेली पाहिजे, त्यांचा मृत्यू झाला पाहिजे, असेही काही लोक आहेत. म्हणजे खूप घरातली कुटुंबातील लोकसुद्धा त्यांना त्रास देत आहेत या सगळ्या गोष्टीमुळे.
हे सगळी परिस्थिती समोर असताना अशा 40 ते 45 किंवा 50% लोकांचं हयातीचा दाखला अद्याप काढलेला नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपल्याकडून जर एखादी मदत जर एखाद्याला होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक असतील त्यांना ह्या हयातीचा दाखला काढण्यासाठी, ज्याच्याकडे फोन आहे, ज्याच्याकडे मोबाईल आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, त्यांनी त्यांचं काढून द्यायला काहीच हरकत नाही आहे. शक्य असले त्यांचे कागदपत्र जर समजा तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये नेहमी ये जा करत असेल तर त्यांचे घेऊन जा. हे बघा, हे पुण्याचं काम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पैसा संपत्ती आपण कमवतोय, त्याला काही पर्याय नाही आहे, पण हे पुण्य कमवणं तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, म्हणजे जास्त बडबड नाही करत, कारण तुम्ही सांगा सर टॉपिक राहिला बाजूला भलतंच काय सांगताय, पण एक आतून एक भावनिकता वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कारण हे पैसे त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. आता शेवटच्या टॉपिकवरती जातो. हे सर्व पर्याय जर आपण वापरून आधारचं वगैरे किंवा UID सर्व्हरचा, याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेली आहे, म्हणजे तो शासन निर्णय वगैरे सगळं मी वाचून दाखवलेलं आहे, म्हणजे हे सगळं लिगली आहे. ते आधार अपडेट करून तुम्ही आधार ॲक्सेशन वापरून तुम्ही करू शकताय. तर ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा होत नसतील तर राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून जे काही वरिष्ठ म्हणजे क्लास 1 अधिकारी असतात तुमच्या स्थानिक पातळीवरती, तहसीलदार कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्राम पातळीवरती जे काही क्लास 1 ऑफिसर असतात त्यांच्या सही आणि शिक्का देऊन सुद्धा तुम्हाला तो हयातीचा दाखला तिथे जमा करता येतो. लक्षात ठेवा, मी काय म्हणतो समजून द्या. म्हणजे असं काय नाही आहे की बाबा ज्याचं फेस झालंच नाही किंवा ज्याचं ऑनलाईन पद्धतीने हयाती दाखला काढताच आला नाही तर अशा लोकांना योजना बंद होईल असं नाही आहे. तर त्याला पर्यायसुद्धा असा आहे की तो शासन निर्णय मी तुम्हाला समोर दाखवतोय. म्हणजे आधारचे जे शासन निर्णय आहे त्या आधारच्या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की ज्या लोकांना हे सर्व पर्याय वापरून सुद्धा हयाती दाखला काढता येत नाही अशा लोकांसाठी क्लास 1 ऑफिसरचं ऑफलाईन पद्धतीने सही शिक्क्यानुसार शिफारस पत्र घेऊन तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये जमा केले तरी तुम्हाला तो हयाती दाखला एस करून त्या लॉगिंगमध्ये अपडेटेशन करून तुम्हाला तो पुढे फॉरवर्ड करता येतो. बरोबर आहे. पण हे म्हणजे 80% तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहीत नाही आहे. 80% कर्मचाऱ्यांना माहीत नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस तिथं जाता त्यावेळेस ते म्हणतात की नाही काढून घ्या, झालंच पाहिजे, असं कसं होत नाही, तुम्ही सायबर कॅफेमध्ये जा, माई सेवामध्ये जा, इकडं जा तिकडं जा, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मुळात ही कामं आपली नाही आहेत, ही कामं तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची आहेत. त्यामुळे त्यांच्या जबाबदारी आहेत की या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणे ह्या अडचणीत. पण ते बेजबाबदारपणाने वागतात म्हणून आपल्यासारख्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगायला लागतात की त्यांचा विषय सोडून द्या, तर आपण काहीतरी पर्याय निवडून आपलं काम करून घ्या. कारण त्यांना काय त्यांचा पगार मिळतोय, थोडंसं वरिष्ठांकडून आरडाओरडा मिळतो तेवढ्यापुरती, पण नंतर तो सॉल्व्ह होतो कारण तेही पेमेंटसाठी काम करतात त्यांचे वरिष्ठ. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांची यांना जास्त जाणीव नसणार आहे. त्यामुळे आपण आपली कामं केली पाहिजे. यासाठी हा पर्याय आहे. पण तहसीलदार कार्यालयामध्ये आपण जेव्हा जातो आणि त्यांना हे गोष्टी सांगतो त्यावेळेस त्यांचा विश्वास नसतो. त्यासाठी मित्रांनो सर्वांनी एकत्र येऊन, म्हणजे जे काही संजय गांधी किंवा दिव्यांगांसाठी काम करतात जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही जी मंडळी आहे त्यांचा हयाती दाखला निघत नाही आहे, काढला जात नाहीत, अशांची मोबाईल नंबर घ्या, त्यांचा पत्ता घ्या, त्यांचं योजनेचं नाव घ्या, त्यांचं स्वतःचं नाव घ्या आणि एक पत्र तयार करा आणि संबंधित कार्यालयामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करा किंवा या लोकांचा असा प्रॉब्लेम आहे तर त्याला पर्याय तुम्ही सांगा. ॲक्च्युली त्यांना पर्याय माहीत असतो पण ते मुद्दाम लगेच ॲक्शन मोडमध्ये येत नाही आहे. तर तो पर्याय सांगा आणि त्यांची व्यवस्था करून द्या. 100% त्यावरती मार्ग निघतो. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. फक्त ते वेळेत देणं ही आपली जबाबदारी आहे, लक्षात ठेवा, किंवा ते करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. कारण आपल्याला हे पैसे हवे आहेत त्यासाठी आपण थोडंसं पार्टिसिपेशन झालं पाहिजे. नाहीतर ही लोक शेवटच्या टोकापर्यंत सांगत बसतील तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही करा आणि करणार नाही आहे. शेवटी नुकसान आपलं होणार आहे. म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग पेन्शन योजना असेल, ज्यांचं हयातीचा दाखला निघत नाही त्यांना पर्याय काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.